हा व्हिडिओ चॅप्टर नंबर 1चा लास्ट व्हिडिओ असणार आहे. याच्या आधी आपण जवळजवळ 18 व्हिडिओज अपलोड केले आहे चॅप्टर नंबर 1वरचे. जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की आधी जाऊन ते व्हिडिओज बघा. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 1चं क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 सॉल्व्ह करणार आहोत. सो स्टार्ट करू क्वेश्चन नंबर 9 पासून. इफ M इज एनी सेट देन राईट M युनियन फाय अँड M इंटरसेक्शन फाय. आता क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की M कुठलाही सेट असेल तर फाइंड आउट करायचं की M युनियन फाय काय असेल आणि M इंटरसेक्शन फाय काय असेल. ठीक आहे, आपण काय करू, एक सेट M घेऊ ज्याच्यात व्हॅल्यूज पुट करू 1, 2, 3, 4 आणि 5. हा सेट मी माझ्यानुसार घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही सेट घेऊ शकतात. याच्यात आपल्याला फक्त फाइंड आउट करायचं आहे की M युनियन फाय केलं तर काय येणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला शोधायचं आहे की M युनियन फाय. आता हा फाय म्हणजे काय असतं, सिम्पल M युनियन एम्प्टी सेट. फाय म्हणजेच काय असतं, एम्प्टी सेट. आता M आपल्याकडे काय आहे, 1, 2, 3, 4 आणि 5 हे Mच्या व्हॅल्यूज आहे. याचं युनियन कोणासोबत करायचं आहे, एम्प्टी सेट सोबत. तर व्हॅल्यू काय येणार, करेक्ट. जेव्हा आपण याचं युनियन करू तेव्हा याच्यात व्हॅल्यू काय येणार, मग युनियन म्हणजे या दोघांचं ॲडिशन. व्हॅल्यूज काय येणार, 1, 2, 3, 4 आणि 5. बरोबर, या दोघांचं युनियन केलं आपल्याला सेट हा मिळाला. हा सेट आणि सेट M दोघं पण सेम आहेत. म्हणजेच आपण सांगू शकतो की M युनियन जेव्हा फाय आपण करू तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे, परत M. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे M इंटरसेक्शन फाय. परत M ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे, 1, 2, 3, 4 आणि 5 आहे. आणि हा म्हणजेच काय असतो, एम्प्टी सेट ज्याच्यात काहीच व्हॅल्यू नसतात. आता ह्या दोघांमध्ये काय कॉमन असेल, काहीच कॉमन नाही आहे दोघांमध्ये. म्हणजेच आपल्याला जर कॉमन काढायची वेळ आली तर आपल्याला काय मिळणार आहे, एम्प्टी सेट. आणि एम्प्टी सेटलाच आपण काय म्हणतो, फाय. म्हणजेच M इंटरसेक्शन फाय केलं तर आन्सर काय येणार आहे, परत फाय म्हणजे एम्प्टी सेट. ठीक आहे, कळाला क्वेश्चन नंबर 9. आता क्वेश्चन नंबर 10 दिला आहे. ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट गिवन सेट. एक वेन डायग्राम दिली आहे आणि हे काही सेट दिले आहे ज्याचे एलिमेंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. स्टार्ट करू फर्स्ट सेट पासून. सेट U. सेट U म्हणजे काय असतं, युनिव्हर्सल सेट. हा पूर्ण सेट म्हणजेच झाला सेट U. हे जे मी लाईन्स काढते हा पूर्ण सेट कुठला आहे, सेट U मधला आहे. आणि याच्यामध्ये जेवढे पण एलिमेंट्स असतील ते कुठं येणार आहे, सेट U मध्ये. म्हणून सेट U ला लिहायला स्टार्ट करू. त्याच्यात फर्स्ट येईल 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11 अँड 13. हे सगळे एलिमेंट्स आपण सेट U मध्ये लिहू. नेक्स्ट सेट आहे सेट A. आता जर तुम्ही वेन डायग्राम चेक केली तर वेन डायग्राम मध्ये आपल्याला हे जे मी लाईन्स काढते हा आहे आपला सेट A. याच्यामध्ये एलिमेंट्स कुठले आहेत मग, 1, 2, 3, 5 आणि 7. हे एलिमेंट्स कुठे येणार आहे, सेट A मध्ये, जे आपण लिहून घेऊ. ठीक आहे, इथं हा सेट A चे एलिमेंट्स लिहून झाले. पुढं दिलेला आहे सेट B. आता सेट B मध्ये कुठले एलिमेंट्स आहेत, हा झाला सेट B चा सर्कल. या सेट B च्या सर्कल मधले जेवढे पण एलिमेंट्स असतील 1, 5, 10, 9 आणि 8 हे सगळे एलिमेंट्स आपल्याला कुठे लिहावे लागणार आहे, सेट B मध्ये. सो सेट B इक्वल टू येईल 1,
5, 8, 9 आणि 10. नेक्स्ट सेट आहे ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजेच काय? सेट एचे पण सगळे एलिमेंट्स आणि सेट बीचे पण सगळे एलिमेंट्स. जर मी लाईन्समध्ये तुम्हाला सांगितलं तर याच्यामध्ये हे सगळे जे एलिमेंट्स मी जे ड्रॉ करते ते येतील. सो ए युनियन बी इक्वल टू येणार, स्टार्ट करू, 1, 2, 3, 5, 7, 8, 9 आणि 10. नेक्स्ट फाइंड आउट करायचं आहे ए इंटरसेक्शन बी. आता ए इंटरसेक्शन बी म्हणजे कुठला असतो? सेट एचा आणि सेट बीचा कॉमन पार्ट. आता याच्यामध्ये सेट ए आणि बीचा कॉमन पार्ट कुठला आहे? हा, आणि याच्यात एलिमेंट कुठले? 1 आणि 5. म्हणून ए इंटरसेक्शन बी मध्ये एलिमेंट्स येतील 1, 5. ठीक आहे. सो इथं आपण क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10 सॉल्व केला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर यांना नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा हे चॅनल शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा हे व्हिडिओ शिकता येतील आणि तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला खूप छान मार्क्स मिळतील.